एलिस पेरीचा जबरदस्त चौकार आणि अखेरीस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं जेतेपदावर आपलं नाव कोरलंय. महिला प्रीमियर लीग 2024मध्ये अष्टपैलू खेळी करत RCBच्या संघानं दिल्ली कॅपिटल्स संघाचा 8 विकेट्सनं पराभव केला. IPL आणि WPLमधील एकूण 17 वर्षांचा ट्रॉफीचा दुष्काळ संपवलाय. मॉल्युनू, श्रेयंका आणि आशा शोभनाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर RCB संघानं पहिल्याच डावात सामना आपल्या बाजूने वळवून घेतला. या पराभवासह दिल्ली कॅपिटल्सला सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागलाय. दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी बाजू या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरली. त्यांनी RCB संघाला विजयासाठी 114 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मेग लॅनिंग आणि शफालीने संघाला एक शानदार सुरुवात करून दिली. पॉवर प्लेपर्यंत या दोन्ही सलामीवीरांनी 61 धावांचा डोंगर उभारला. त्यांची विस्फोटक फलंदाजी पाहता धावसंख्या मोठा टप्पा गाठेल असं वाटलं होतं, पण संघाला पूर्ण 20 षटके ही फलंदाजी करता आली नाही. सोफी मॉल्युनचे दिल्लीच्या डावातील 8वे षटक सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. पुन्हा एकदा एलिस पेरी आणि रिचा घोष या दोन अफलातून फलंदाजांनी सामन्याच्या अखेरपर्यंत मैदानात कायम राहत संघाला विजय मिळवून दिला. 114 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना डिवाइन आणि मानघनाने संघाला चांगली सुरुवात करून दिली. लक्ष्य साधारण असल्याचं दोघीही शांत फलंदाजी करत होत्या, पण डिवाइन मात्र तिच्या नावाप्रमाणेच एकापेक्षा एक डिवाइन शॉट्स मारत होती. शिखा पांडेने डिवाइनला बाद करण्यापूर्वी तिने 1 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीनं 32 धावा केल्या. तर पेरी आणि मानगना संघाचा डाव पुढे नेत असताना स्मृती मिन्नीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. तिने 31 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीनं 31 धावा केल्या. तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना सुरू झाल्यानंतरही हा निर्णय संघासाठी खूपच फायदेशीर ठरला, कारण संघाच्या दोन्ही सलामीवीरांनी पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता 61 धावा केल्या. शफाली वर्मा तडाखेबंद फलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. तिने 27 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकार मारत 44 धावा केल्या. तर तिला मेग लॅनिंगने साथ दिली. पॉवर प्लेपर्यंत सामना पूर्णपणे दिल्लीच्या हातात होता, पण 8वे षटक दिल्लीसाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखे ठरले. त्यानंतर संघ 20 षटके पूर्ण होण्यापूर्वीच ऑल आऊट झाला.